So hello guys, welcome back to my channel. So I hope everyone is doing very well. So आजचा जो व्हिडिओ काढायचा मोटिव्ह इतकाच आहे की आपल्याला कॉन्टेंट क्रिएटर व्हायचं आहे. आपल्याला जर आयुष्यात खरंच काय व्हायचं असेल ना, तर पहिली गोष्ट म्हणजे याचा विचार करणं सोडून द्या की लोक काय म्हणतील. आपण चांगलं केलं तरी लोक बोलणारच आहे, आपण वाईट केलं तरी लोक बोलणारच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोक बोलतात ते बोलू द्या. कॉन्टेंट क्रिएटर व्हायचं असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला हे करावं लागेल की तुम्हाला तुमची लाज सोडावी लागेल. असं नाही की आपण काहीतरी वेगळेच कॉन्टेंट करणार आहेत म्हणून लाज सोडावी लागेल, नॉट लाईक दॅट. पण असतं ना कोणाकोणाचं की अरे मी कसं बोलणार कॅमेऱ्यासमोर, मी कसं स्वतःला प्रेझेंट करू कॅमेऱ्यासमोर, मी काय बोलणार. इवन आय एम डुईंग सेम थिंग. आज माझ्याकडे कुठली स्क्रिप्ट नाही आहे, बट स्टील आज मी कॅमेऱ्यासमोर आहे. का? कारण की मला आयुष्यात काहीतरी करायचं आहे. असं नाही म्हणत आहे की तुम्ही हेच करा, तुम्ही तेच करा, तुम्ही कॅमेरासमोर या, तुम्हाला हे करावं लागेल, तुम्हाला ते करावं लागेल. डझंट मॅटर. कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे तुम्ही डेली लाईफमधले ब्लॉग्स टाका. तुमच्याकडे कुकिंग स्किल्स आहेत किंवा तुमच्याकडे कुठले स्किल्स आहेत, AI स्किल्स आहेत, फॉरेक्स ट्रेडिंगचे स्किल्स आहेत, कुठलेही स्किल्स आहेत, टाका त्याचे व्हिडिओ. स्वतःला रिप्रेझेंट करा. स्वतः उचला कॅमेरा, इकडं तिकडं कुठेच बघू नका, कॅमेऱ्यात बघा, तुम्ही सांगा, तुम्ही बोला. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे का लोकांचा विचार करायचा आणि कशासाठी लोकांचा विचार करायचा. काही झालं की लोक आपल्यासाठी येतात, नाही येत. आईबाबांशिवाय तर खरंच कोणी येत नाही. मग का लोकांचा आज विचार करायचा. आज जर तुम्ही रोज कन्सिस्टन्सी ठेवली, डिसिप्लिन ठेवलं, रोज एक व्हिडिओ पोस्ट केले, तर तुम्हाला वाटत, येस आय कॅन अंडरस्टँड, तुम्हाला असं वाटत असेल की एक दिवसात सक्सेस तर कोणालाच भेटलं नाही. इवन एम्पायर आरंट बिल्ड इन अ डे. मग तुम्ही ह्याचा विचार कसा करता की तुम्ही आज एक व्हिडिओ टाकला, अरे व्ह्यूजच येत नाही, काय करायचं. 10 दिवस झालं एक व्हिडिओ टाकतीये, व्ह्यूजच येत नाही. गाईज, एव्हरी पार्ट नीड अ टाईम. सो तुम्ही कन्सिस्टन्सी राहा. आज माझ्याकडे कुठली स्क्रिप्ट नाही आहे, but still I'm trying to do something. Why? Because I don't care what people will think about me. लोक आज हसतील, लोक उद्याही हसतील, लोक तुम्ही काय करता त्याच्यावर हसतील. तेच लोक उद्या तुम्हाला येऊन विचारणार आहेत की तू असं काय केलंस, मला पण शिकव ना. सो लोकांचा विचार करणं सोडून द्या. इथं मी कुठलं तुम्हाला नॉलेज द्यायला नाही आहे किंवा मी कुठलं ज्ञान देत नाही आहे तुम्हाला, बट रियालिटी आजची ही. उचला कॅमेरा, बोला, समोर ठेवा तुमचं तोंड कॅमेऱ्याच्या, बोला तुम्ही बिंदास. कोणी तुम्हाला अडवणार नाही आहे. आय नो कॉन्टेंट क्रिएटर एक असा पार्ट आहे ह्याच्यात कोणीच विश्वास ठेवत नाही, घरचे सुद्धा अगदी ठेवत नाहीत. दॅट्स ओके. बट स्टील आपल्यात काहीतरी असेल, त्यामुळे आज आपण कॅमेऱ्यासमोर आहोत. मी म्हणत नाही की तुम्हाला खूप मोठा टास्क करायचा आहे. तुम्ही डेली चॅलेंजेस घ्या, डेली व्लॉग्स अपलोड करा. तुमच्याकडे कुठलेही स्किल्स आहेत, कुठलेही स्किल्स, त्याच्यावरती लक्ष द्या, त्याच्यावरती फोकस करा. 10 days चॅलेंज, 365 days चॅलेंज, 100 days चॅलेंज. गाईज करा. घ्या फोन. मी तर असं ऐकलं की इंडियामध्ये 70% लोकांनी आयफोन घेतले आहेत EMI वर. आय नो दॅट इज ट्रू ऑर नो, बट इफ यू गाईज रिअली हॅव अ आयफोन किंवा अँड्रॉइड तर प्लीज उचला फोन, करा. खरंच ह्याचा विचार करू नका की उद्या लोक काय म्हणतील, कारण की लोकांचं काम आहे बोलणं. जर लोक पण बोलतात त्याचा पण आपण विचार केला तर मग लोक काय करणार. सो इट्स बेटर टेक युअर कॅमेरा, डू इट वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू इट. डेली ब्लॉग्स अपलोड करा. तुम्ही काय करता दिवसभर, तुम्ही काय स्किल्स करता, काय ॲक्टिव्हिटी करता, सगळं अपलोड करा. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ब्लॉगिंगसाठी खूप मोठं बॅकग्राऊंड, माईक, फोन, अरे कुठूनही करता येतं ब्लॉगिंग. दॅट कुठूनही करता येतं. सो त्याच्यासाठी तुम्हाला असं वाटत असेल मला खूप खर्च करावा लागेल, मला खूप हे करावं लागेल, मला खूप ते करावं लागेल. गाईज नथिंग यू हॅव टू डू इट. वॉट एव्हर यू हॅव इट, प्लीज डू इट. आज माझ्याकडे अँड्रॉइड फोन आहे, ठीक आहे अँड्रॉइडमध्ये कर. माझ्याकडे माईक नाही आहे, नको असू दे. सगळे लाईट्स, फॅन्स वगैरे सगळं बंद कर घरातलं, आवाज एकदम प्रॉपर येईल. तुला माईकची पण गरज नाही स्टार्टिंगला. सो
प्लीज तुम्हाला वाटत असेल तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर बनायचं आहे तुम्हाला, पण तुम्ही रिस्क नाही घेते कारण की तुमच्या मनात फक्त एकच विचार आहे की मी कसं करू, मला लोक जज करतील. करू द्या. द मोमेंट यू गोइंग टू गेट जज, ह्याचा विचार नाही करायचा की लोक जज करतात ते का लोक माझ्यावर हसतात ते. लोकांवर लोक हसू द्यात, काही करू द्यात. फॉर एक्झाम्पल आय एम जस्ट गिविंग यू, ज्या दिवशी तुम्ही जासाल ना कुठेतरी कुठल्या तरी फंक्शनमध्ये, जेव्हा आपल्या घरचे सुद्धा असतील आपल्यासोबत, ज्यावेळेस तुम्ही बघसाल की अरे हा हे किती चांगले कपडे घालून आलेत, त्यावेळेस तुम्ही खरंच रिग्रेट करसाल की अरे यार आपण काय केलं आयुष्यात. इथं आपण स्वतःला कोणाशी कम्पेअर नाही करायचं आहे, बट स्टील आपल्या मनात एक गोष्ट असते, अरे की मी तेव्हा स्टेप घेतला असता तर मी आज खरंच काही ना काहीतरी केलं असतं. बट ठीक आहे, इवन तुम्हाला KFCचा ओनर माहीत असेल, त्याला सक्सेस खूप लेट भेटलं, मग आपली तर अजून वेळ पण नाही गेली आहे, आपण तर आत्ताही करू शकतो. कुठलेही सक्सेस भेटायला एज डझंट मॅटर. सो गाईज, आत्ताच थोडासा विचार करा, लोकांचा नाही का, स्वतःचा विचार करा की हो मला करायचं आहे, मी कॅमेरा उचलणार, मी कॅमेरामध्ये बोलणार, जे काय असेल कॉन्टेंट मी करणार, बस एवढंच लक्षात ठेवा. ही तर खरंच कधीच कोण कोणासाठी आलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत दुसऱ्याचं काम आहे तोपर्यंत सगळे आपल्यासोबत खूप चांगलं बोलणार आहेत. आय हॅव ह्यूज एक्सपिरियन्स ऑफ इट. आज मला माझा काय एक्सपिरियन्स तुमच्यासमोर सांगायचा नाही आहे, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जे करायचं आहे प्लीज तुम्ही ते करा, लोकांचा विचार करू नका. ज्या लोकांचा तुम्ही विचार करता ना की ते काय म्हणतील, ते लोक ऑलरेडी आयुष्यात पुढे गेलेले आहेत. एवढंच की तुम्हाला माहीत नाही आहे, तुम्ही फक्त त्यांचाच विचार करताय कारण की तुमची कॅपॅसिटीच तेवढी आहे की तुम्ही फक्त लोकांचाच विचार करताय. पुढे जावा. तुम्ही ज्यांचा विचार करता ना ते ऑलरेडी चार पावलं आपल्या पुढे आहेत, मग आपण का त्यांचा विचार करायचा आणि कशासाठी करायचं. सो मेक शुअर तुम्हाला वाटेल ते करा, तुम्हाला जमेन ते करा. असं नाही आहे की खास करून गर्ल्ससाठी, गर्ल्स कुठेही जाऊन बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा कॉन्टेंट क्रिएटर झालेलं नेहमी चांगलं आहे. ह्यामध्ये आपल्याला खरंच खूप जास्त काही रिप्रेझेंट नाही करायचं आहे कोणासमोर, आणि केलं तरी आपण आपल्या मर्यादा विसरत नाही, एवढं तर नक्कीच आहे. हो तुम्ही करा, तुम्हाला सपोर्ट पण भेटेल. तुम्ही जसे व्हिडिओज अपलोड करता तुमचं तसं अकाउंट यूट्यूबचं मॉनिटाईज होतं. सो मेक शुअर यू डू इट व्हेरी वेल. आय एम रिअली टेलिंग यू गाईज, प्लीज कुठल्याच गोष्टीची लाज वाटून देऊ नका. ज्या दिवशी तुम्हाला लाज वाटेल ना त्या दिवशी समजून जावा की तुम्ही आयुष्यात खरंच काय करू शकत नाही. सो मेक शुअर डू इट एव्हरीथिंग व्हेरी वेल. आणि हो, आज माझ्याकडे स्क्रिप्ट नाही आहे, मी जे काय बोलले ते मी माझ्या मनातूनच बोलले. मलाही ब्लॉगिंग येत नाही, आज माझेही सबस्क्रायबर्स काय 10च्या पुढे पण नाही आहेत, बट स्टील आय एम ट्राईंग टू डू समथिंग. वाय? बिकॉज मला काहीतरी करायचं आहे. ब्लॉगिंग असो काहीही असो, आय एम गोइंग टू डू इट. डेली मी स्लाइस ऑफ अ डे म्हणून टाकते आहे, त्याच्यात मी माझ्या डेली रुटीनचा एक पार्ट आहे जो मी तो फक्त अपलोड करते आहे. मला कुठल्या गोष्टीची घाई नाही आहे की माझे 1 लाख सबस्क्रायबर्स झालेच पाहिजे, मला एवढे व्ह्यूज भेटलेच पाहिजे, मला पैसे भेटलेच पाहिजे. नाही गाईज, मला त्या गोष्टीची पर्वा नाही आहे. सध्या तरी मला त्या गोष्टीची पर्वा नाही आहे. मला ज्या गोष्टीची आज पर्वा आहे ते फक्त मी स्वतःला कॅमेऱ्यासमोर रिप्रेझेंट करणार आहे, बस एवढीच गोष्ट. तुम्ही पण लक्षात ठेवा, तुम्ही पण मनात ठेवा की आपल्याला काहीतरी करायचं आणि आपल्याला कॅमेऱ्यासमोर यायचं आहे, दॅट्स इट. ह्याच्या पलीकडे आता सध्या तरी काहीच विचार करू नका. सो नेक्स्ट पार्टमध्ये मी थोडंसं अजून जास्त सांगणार आहे की लोकांचा विचार का नाही करायचा. सो ह्या पार्टमध्ये आपण आत्ता एवढंच करूया कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल. सो येस, तुम्हाला पण जर असे कॉन्टेंट बघायचे असतील, तुम्हालाही असं फ्री माइंडेड राहायचं असेल, कोणाचा विचार न करता, तर प्लीज 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 तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सो वेल, थँक्यू. चला भेटूया नेक्स्ट कॉन्टेंटमध्ये.